गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम्। काषाय वस्त्राय करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढी येला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांत सुख भोगी, ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, असा जो अनन्य शरण इच्छित देत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता जीवनाचे सार्थक करण्याकरता गुरुचं जे आपल्याशी अनुसंधान साधायला पाहिजे, त्यासाठी मिळालेलं ज्ञान, त्या ज्ञानाला आत्मज्ञान असं म्हणतात। आणि आत्म्याशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत नाही। आत्म्याला शिक्षण, त्या शिक्षणालाच आत्मशिक्षण असं म्हणतात। आणि ज्याला आत्मशिक्षण मिळालं त्याचं आत्मकल्याण झालंच म्हणून समजा। आणि ते नहि ज्ञानेन सदृशम, ज्ञानाशिवाय माणसाला काहीही समजू शकत नाही। तेव्हा माणसाला ज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं, प्रत्येक पात्रातलं कसे, कुठे आणि कसे वागावे, शिक्षण किती प्रकारचे, कोणते, ते आपल्याला जीवनामध्ये कशा पद्धतीमध्ये उपयोगी पडू शकतात। कालाय तस्मै नमः, काल सर्प हा आपल्याला आपलं जीवन उद्धरून नेण्याकरता कसं साह्यभूत करून ठेवता येते, करता येते, त्याचं शिक्षण म्हणजेच जीवन शिक्षण। आणि जीवन शिक्षण म्हणजे काय हे ज्याला कळलं त्यानं कुठलं शिक्षण आपल्याला हवं आणि ते कसं घ्यावं, म्हणजे आपलं जीवन उद्धरून जाऊन आत्मकल्याण होईल, त्याचा मार्ग आपण त्या पथावरून चालणं आणि ते काम त्या योग्य वेळी करणं, म्हणून कालाला ओळखून केलेलं कार्य, म्हणून कालाय तस्मै नमः असं म्हटलं गेलेलं आहे। जो काळ ओळखू शकतो, वेळ ओळखू शकतो, तो सर्व काही ओळखून आपल्या जीवनातलं कार्य साधवून घेऊ शकतो। त्याला आपल्या धर्माप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे, कुल परंपरेप्रमाणे हे सर्व गोष्टी त्याला साधता आल्या गेली पाहिजे। त्यालाच म्हणायचं गुरुकृपा संपादेन। ज्याला गुरुकृपा संपादन करता आली त्याला तो आत्मज्ञान मिळवून आपलं जीवन उद्धरून नेऊ शकतो आणि जीवन वेल ही फुलवू शकतो। जीवन ही वेलाप्रमाणे ही गुंतागुंत झालेली आणि ती सोडवण्याचं जे कार्य असतं, ही जीवनवेल ती कशी सोडवावी याचं मार्गदर्शन आज आपण जाणून घेऊया। त्याच्यासाठी सर्व देवतांना आमंत्रित करून
ते आपल्याला ईश्वरांनी सहाय्य द्यावं, त्यासाठी आपण त्यांच्या कलेप्रमाणे आपल्याला आपल्या हातून कर्म घडवून ती देवदेवता ही प्रसन्न करून घ्यायला पाहिजे. प्रत्येक देवाकडे दिलेला अधिकार हा स्वतंत्र आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्याचं केलेलं कार्य हे त्याचं जीवन उद्धरून देते. सरस्वतीजवळ विद्या देण्याचं काम केलेलं आहे भगवंताची रचना. लक्ष्मीजवळ धनसंपदा ती देण्याचं काम केलेलं आहे. कुबेराच्या इकडे धन साठवून ठेवणं, त्याचं वितरण करणं, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. अशा या सर्व देवदेवतांना जीवन उद्धरून जाण्यासाठी कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा. ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती, गुरुनामाची करुणी आरती, सद्भावे आपण नित्य स्मरूया, जीवन गुरुचे स्मरू, स्मरू हो दिगंबरासी स्मरू, स्मरू हो दिगंबरासी स्मरू. भूतलावरती गुरुला ब्रह्म, विष्णू आणि महेश हे तीनही देव एकत्र होऊन रज तम सत्व हे त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा जाणा. कोण जाणा? दत्त हा जाणा. गुरुकृपेसाठी भूतलावरती हे सर्व श्रेष्ठ देवता आहेत की जी तीनही देवता भूतलावरती मानवाला, पशु पक्ष्यांना, प्राणी मात्रांना हे सर्व सद्गतीत करून ठेवतील, देतील. हेच त्यांचं कार्य आहे गुरुकृपेचं. गुरुविना ज्ञान नाही. तेव्हा ज्ञान कसं संपादन करावं, त्यासाठी उत्तम गुरु उत्तम बनवतात आणि जीवन आदर्श देतात, ते म्हणजे संत. म्हणून संत समागम हा आपल्या जीवनाला लाभला गेलं पाहिजे. बोधवचन असतात त्यांची, त्रिकाला बाधित सत्य. ज्ञानेश्वरांनी जे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान दिलं, गीतेनं अर्जुनाला सक्षम करून दिलं, त्याचा चालक मालक हा श्रीकृष्ण होता. रामाने विजय मिळविला, राम विजय झाला, अयोध्या नगरी वसविली आणि सर्व गोष्टी जीवनाला राम मिळवून दिला आणि आत्माराम पुष्ट झाला, सुस्त झाला. असे जे तंत्र, मंत्र, जंत्र हे सर्व आपल्याला या देहाला अवगत पाहिजेत, अवगत हवेत. त्यासाठी आजचं हे आयोजन, प्रयोजन, नियोजन झालेलं आहे. आत्मसुख देई देवा, आत्मसुख देई. तेव्हा त्यासाठी लाविलेले रोप माझे वेल जावा अंबरी, अर्पितोही भाव पुष्पे स्नेह ठेवा अंतरी, स्नेह ठेवा अंतरी. आपण भगवंताच्या हृदयामध्ये, हृदय मंदिरी त्वा बैसोनी ज्ञान योग मज द्यावा, देवा सहवास तुझाची घडावा, देवा सहवास तुझाची घडावा. काय उण राहील बरं? सर्व उण भरून काढण्याचं, गुरुकृपा संपादन करून देण्याचं कार्य हे आपल्याला तिथपर्यंत मिळवून घेऊन आपलं जीवन धन्य करावयाचं आहे. अशा त्या गुरु महाराजाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांचा एक वेळा नामघोष करूया. नमस्कार करा, म्हणा मोठ्यानं
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परत एकदा म्हणू, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष केला. त्यांच्या नामाचं नामस्मरण करू आणि आपण आपल्या पुढील विषयाला सुरुवात करू. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा, दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सरस्वती, लक्ष्मी आणि गुरुकृपा. पृथ्वीच्या पाठीवरती जीवन आनंदमय उपभोगण्यासाठी आपल्याला आपलं शरीर सक्षम असलं पाहिजे. तर भक्ती शक्ती मिळवून देऊन मुक्तिपदापर्यंत आपल्याला घेऊन जाते आणि आनंद हा त्यातच असते. त्याचं आरोग्य हे भगवंताच्या हाती आहे. तेव्हा आपला आवाज भक्तीची रचना करत असताना, भक्ती करत असताना आवाज सुद्धा हा नियंत्रित असला पाहिजे. नियंत्रण त्यासाठी सप्तस्वर दिलेले आहेत. सा रे ग म प द नी सा. पहिला सा, दुसरा सा अक्षर सारखे, पण त्याच्या आवाजातला जो फरक आहे तो किती पटीनं तो खालून वर चढत आलेला आहे. तसं जीवनही आपलं बालपणापासून तो आपल्या शेवट क्षणापर्यंत जे वाढत जाणार आहे, तर उंच 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 पहिल्या साच्या पेक्षा दुसरा तिसरा जो स्वर निघाला हा चढत चढत अत्युच्च पदावरती जाऊन पोचला, म्हणून तो सा दीर्घ झाला. तसंच आपलं जीवनही तितकं सार्थकी राहिलं पाहिजे. म्हणूनच कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा. ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती, गुरुनामाची करुणी आरती, सद्भावे आपण नित्य स्मरूया, जीवन गुरुचे स्मरू, स्मरू हो दिगंबरासी स्मरू, दिगंबरासी स्मरू. स्मरू म्हणजे आठवू. आता आठवण नावाची जी गोष्ट असते ही जीवनाला फार महत्वाची आहे. अस्य स्मरण मात्रेनं, स्मरण स्मरण शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या वाणीनं भगवंतापर्यंत कसं पोचायचं, त्याचे टप्पे किती, ते कसे आपल्या शरीरामध्ये उतरवून घ्यावयाचे, म्हणजे आपला आत्मा हा तितकासा प्रगत प्रगत होत 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 त्याची वाटचाल करेल, ही त्याचा आज आपण पाया खोदून त्याची भरणी केली. आजचा हा पहिला दिवस. आज आपण इथे थांबवू, दिगंबराच्या नामाचा जयघोष करू आणि उद्याला दुसऱ्या पायरीवरती पायाभरणीच्या नंतरचे जे पिलर खंबे तयार होतील त्या पद्धतीप्रमाणे एक एक खंबा आपण उभा करू. चतुस्तंभी इमारत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थातले अर्थ म्हणजेच किंमत देणारे असे आपण संपादन आपण करवून घेऊ आणि आपला जीवन उद्धार करवून घेऊ. आज इथेच आपण थांबू. उद्याच्या परत ह्याच वेळी ह्याच ठिकाणी आपण सादर राहू. करूया स्वागत भगवंताचे.
आणि आपल्या भक्ताचे. म्हणून संताला, मानवाला हा भूतलावरती विचार करण्याकरताच दिला. आणि ते स्तंभ कसे उभारावयाचे, मटेरियल कोणतं घ्यायचं, म्हणजे ते आपले अत्युत्तम खंबे उभे होतील. आणि मग पायाभरणीत आपण इथपर्यंत आलो. उद्याचा भाग उद्याला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. औलिया गजानन महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थांनी एक उपदेश केला बरं आपल्याला, विसरू नका. फार अत्यंत मोलाचा. भिवू नकोस, निर्भय हो. अभय घे, निर्भय हो. सर्व शक्ती हे गुरुनी आपल्या या भक्तांमध्ये दिलेली आहे. म्हणून सर्व साक्षी गुरुदेव दत्त, त्याच्यामध्ये साईबाबा आहेत. त्यांनी श्रद्धा शिकविली, सबुरी हा मंत्र दिला. असं एका एका मंत्राचं पुढे 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 आपण जात असू आणि आपलं जीवन ध्येय आपण गाठू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या विभागाला इथे आजचा प्रथम दिन म्हणून प्रत्येकजण आपल्या डोक्यावरती हात ठेवा. मागणं मागा. प्रसन्न झाला गुरुदत्त माझा, प्रगटोनी ठेवी वरहस्त माझा. प्रपंच परमार्थ कृतार्थ केला, श्री ज्ञान सागरू गुरु अवधूत झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. त्या जोडा, नमस्कार करा आणि आपल्या छातीच्या वरून सर्वांगावरून ते हात फिरवा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे चैतन्यरूपी आत्मा जो वास करतो, हा सुदृढतेने तो राहील आणि उद्याच्या कार्यक्रमाला आपण येऊ शकाल. हाच आशीर्वाद मला गुरु महाराजांच्याकडे मागणे आहे. या तर मग उद्या.